नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सायली ही किचनमध्ये स्वयंपाकासाठी मदत करत असते. तेव्हा विमल त्या ठिकाणी येते आणि सायली वहिनी, सायली ताई तुम्ही आज कसलेही काम करायचं नाही असं ती सायलीला म्हणत असते. मला कल्पना वहिनींनी सांगितलेलं आहे की सायलीला आज किचनमध्ये कुठलंही काम करू द्यायचं नाही. तेव्हा सायली ही आश्चर्यचकित होऊन विमलकडे बघू लागते. त्यानंतर आपण पाहतो सायली ही तयार झालेली असते व अर्जुन सायलीच्या समोर येतो आणि सायलीला बोलतो, सायली मी स्वप्नात तर नाही ना, कोणी एवढं सुंदर कसं काय दिसू शकतं. तेव्हा सायली ही त्याकडे प्रेमाने बघू लागते. त्यानंतर आपण बघतो कल्पना आणि सायली अर्जुनला त्यांच्या रूममध्ये बोलवते आणि सायली अर्जुनला बोलते, आपल्याला आईने रूममध्ये बोलावलेलं आहे. मला काहीतरी विचित्र वाटत आहे, कारण त्याने विमलताईला सांगून ठेवलं की सायलीला कोणतंच काम करू द्यायचं नाही. तर थोडी भीती वाटत आहे. रूममध्ये गेल्यानंतर अर्जुन आणि सायली हे कल्पनाला विचारतात, आई आम्हाला कशासाठी बोलवलं. तेव्हा प्रताप अर्जुनला बोलतो, अर्जुन तू एवढा नामवंत वकील आहेस, परंतु एवढं देखील तुझ्या लक्षात नाही का. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही अतिशय गोंधळून गेलेले असतात. तर आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कल्पना आणि घरातील सर्वजण हे अर्जुन आणि सायलीला काय सरप्राईज देणार हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.